नमस्ते. ग्रामोदय विचार माध्यमातून आज मी प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईहून सुरुवात केलेल्या आरक्षण बचाव ओबीसी आरक्षण बचाव यात्रेबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा. वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण वाचवावं या हेतून मुंबई येथून चैत्यभूमी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळ एक यात्रा काढली आणि या यात्रेनिमित्त प्रकाश आंबेडकर साहेबांची सभा पुणे या ठिकाणी झाली आणि त्या पुणे येथील सभेप्रसंगी बोलताना प्रकाश आंबेडकर असे म्हणाले की येत्या विधानसभेमध्ये 100 आमदार जर ओबीसीचे निवडून आले तरच ओबीसीचं आरक्षण वाचेल, अन्यथा सदर आरक्षण वाचणार नाही. व्ही.पी. सिंग सरकार 1990 साली मंडल कमिशन लागू केला आणि त्यावेळेला ओबीसी आरक्षणाला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र सरकारने देखील त्याची दखल घेऊन 27% आरक्षण ओबीसी यांना देण्याचं निश्चित झालं. असं असताना गेल्या वर्षभरापासून जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करून ओबीसीच्या सवलती मराठा समाजाला मिळाव्या याबद्दल आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे शिंदे सरकारच्या प्रतिसादामुळे सुमारे 50हून अधिक कुणबी दाखले मराठा समाजाचे लोक कुणबी दाखला मिळून ओबीसीच्या सवलतीस पात्र झालेले आणि त्यामुळे ओबीसीमध्ये असंतोष आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी याबद्दल आवाज उठवलेला आहे. तसेच प्राध्यापक हाके यांनी देखील उपोषण करून ओबीसीचा प्रश्न ऐरणीवर आणलेला आहे. तशाच ओबीसीचे ठाणे जिल्ह्याचे नेते दशरथ पाटील यांनी देखील या संदर्भात एल्गार पुकारलेला आहे. आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव ओबीसीच्या आरक्षण बचाव ही जी रॅली काढलेली आहे, जी यात्रा काढलेली आहे, त्या यात्रेला सर्वसामान्य नागरिकांचा ओबीसींचा मागासवर्गीय लोकांचा पाठिंबा मिळू लागलेला आहे. त्या दृष्टीनं मुंबई येथून निघत असताना प्रकाश आंबेडकर साहेबांनी ओबीसीच्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं की येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100 आमदार आपले निवडून आले पाहिजेत. त्या दृष्टीनं ओबीसीने प्रयत्न करावा. आणि मुंबईहून यात्रा निघून पुण्या येथे एक सभा झाली आणि त्या सभेप्रसंगी प्रकाश आंबेडकर साहेबांनी ओबीसी समाजाचे आरक्षण कशा प्रकारे मिळालं, घटनेच्या 340व्या कलमाने ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे. SC STचं जे आरक्षण आहे ते सूची आहे, त्या सूचीबद्ध असल्यामुळं ते आरक्षण कायम आहे. पण ओबीसीच्या जी यादी आहे ती संसदेमध्ये किंवा 3ऱ्या सूचीमध्ये टाकणं गरजेचं आहे. ते जी यादी जर 3ऱ्या सूचीमध्ये टाकली तर ओबीसीचं आरक्षण सेफ होणार आहे, सिक्युअर. आणि गेल्या 4-5 वर्षापासून या संदर्भात चर्चा चालू आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे ओबीसीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. न्यायालयीन प्रकरण गेल्यामुळे ओबीसीचं आरक्षण थांबलेलं आहे. नोकऱ्यांमध्ये जे ओबीसीच्या नोकऱ्या भरतीवर स्थगित आलेली आहे. न्यायालयामध्ये हे थांबलेलं आहे कारण ओबीसीचा डाटा उपलब्ध नसल्यामुळे ओबीसीची जनगणना आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं प्रमाण किती आहे हे नसल्यामुळे न्यायालयाने ही गोष्ट स्थगित केलेली आहे. त्यामुळे 2 वर्षापासून ओबीसीच्या आरक्षणावर
निवडणूक लढवणारे बरेच मंडळी इच्छुक कार्यकर्त्यांची कुचंबना होत आहे. ते मुकलेले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, सरपंच या पदावर ओबीसी म्हणून जाण्यासाठी त्यांना डावलले जात आहे आणि ओबीसीच्या जागेवर उच्चवर्गीय मराठा लोक सत्तेवर येत आहेत आणि त्यामुळे ओबीसीमध्ये अस्वस्थता आहे, ओबीसीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. ह्या गोष्टीचा दखल सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी घेतलेली आहे आणि प्रारंभी जरांगे पाटलांच्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकण्याच्या आंदोलनाला त्यांनी समर्थन दिलं होतं मराठा, ते आता त्यांनी मागे घेतलेलं आहे आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहे. त्या दृष्टीनं पुण्यात येथील जाहीर सभेमध्ये त्यांनी मागणी केली की ओबीसी समाजामध्ये जे बोगस ओबीसी म्हणून मराठा समाजाला घुसवलेले आहेत, मराठवाड्यामध्ये कुणबी दाखले देऊ, त्यांना स्थगिती द्यावी. ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळं अशी भूमिका प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतलेली आहे आणि पुण्याच्या भाषण प्रसंगी त्यांनी 100 आमदार ओबीसीचे निवडणूक लढवण्यास सज्ज राहावे आणि निवडून यावे आणि 100 आमदार जर निवडून आले तरच तर आरक्षण टिकेल असं त्यांनी सांगितलं. हे सांगत असताना त्यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना या गोष्टी करायच्या नाहीत. भारतीय जनता पार्टीला देखील त्यांना फक्त आरक्षणाचा गाजर दाखवायचा लोकांना आणि जेव्हा कागदावर उतरायची वेळ येते तेव्हा आरक्षण थांबून ठेवायचं आणि हे थांबून ठेवलेलं आरक्षण मग कुठेतरी उच्चवर्गीय लोकांना देण्याचा प्रकार आणि घाट घातलेला आहे. त्या संदर्भात नोकर भरती जोरात सुरू केलेली आहे. शिंदे सरकार जे न्यायालयामध्ये अपात्र आहे, न्यायालयाने हे सरकार काय घटना न्यायालयाने सदरचं सरकार हे घटनाबाह्य आहे, योग्य त्या घटनेने निवडून आलं नाही असं सांगितलं असते तरी त्यांनी त्यांची अदबलता व्यक्त केली आणि त्या संधीचा फायदा घेऊन शिंदे सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेऊन उच्चवर्गीय मराठा समाजाची लोक नोकर भरतीमध्ये घालत आहेत, पोलीस भरतीमध्ये घालत आहेत, प्रशासकीय सेवेमध्ये भरती करत आहेत. तसेच ज्या ज्या जागा जमिनी आहेत शासनाच्या त्या जागा भांडवलदारांना देण्याचा कट कारस्थान या ठिकाणी शिजतो आहे आणि याबद्दल प्रकाश आंबेडकर जागृत झालेले आहेत. त्यांना जाणीव झाली की कुठेतरी आपण या मागासवर्गीय समाजाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. जर मागासवर्गीय ओबीसी समाजाच्या पाठीशी आपण उभं राहिलो नाही तर कालांतराने SC ST समाजाच्या आरक्षणावर बंदी येणार आहे. भांडवलदारी सरकार जे भारतीय जनता पार्टीचा आहे त्याला शिंदे आणि अजितदादा पवार हे पाठिंबा देत आहेत. त्यामुळे भांडवलशाहीमध्ये आरक्षणाचा प्रश्न येत नाही आणि त्यामुळे आरक्षणाचा बट्ट्याबोळ चाललेला आहे. या सर्व गोष्टीची दखल करून प्रकाश आंबेडकर साहेब आपल्या भाषणात सांगितलेलं आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी CKP ब्राह्मणांची पार्टी आहे, तर शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिंदे यांची सेना हे मराठ्यांचा पक्ष आहे, उच्चवर्गीयांचा पक्ष आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्या समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाकडे, मग भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसी समाजाचं कोणी असेल त्यांनी, काँग्रेसमध्ये असेल त्यांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असेल त्यांनी आग्रह धरावा की जास्तीत जास्त तिकिटे ओबीसीना कशी देता येतील, ओबीसीना निवडून कसं येतील याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. ठाणे जिल्ह्याचा विचार करता ठाणे जिल्ह्यामध्ये ओबीसीचे नेते गणेश नाईक आहेत, ते निवडून आलेले आहेत तरी त्यांना मंत्रिपदावर घेतलं जात नाही. ठाणे जिल्ह्याचे कुणबी समाजाचे नेते आहेत किसन कथोरे, त्यांना मंत्रिमंडळात घेत नाही. तसेच भोईर आहे, गायकवाड आहे, त्यांना देखील मंत्रिमंडळात घेत नाही आणि त्यामुळे अशाच प्रकारचा अन्याय ओबीसीवर होत राहिला तर आगामी विधानसभेमध्ये आपण लोकशाही वाचवण्यासाठी, आपले राखीव जागा वाचवण्यासाठी, आरक्षण वाचवण्यासाठी प्रत्येक पक्षावर ओबीसीने आग्रह धरावा आणि आपापले उमेदवार निवडून आणावे. ओबीसीने जर निवडून आणले नाही उमेदवार तर शरदचंद्र पवार यांनी एका भाषणामध्ये
प्रकाश आंबेडकर साहेबांनी दाखला दिला, शरदचंद्र पवार साहेबांनी सांगितलं की मराठा समाजाचे 225 आमदार आणण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे, आणि मग जर मराठा समाजाचे 225 आमदार विधानसभेमध्ये आले तर ओबीसीच्या आरक्षणाचा पट्टाबोळ झाल्याशिवाय राहणार नाही, असं एकंदर चित्र आहे। या सर्व गोष्टीचा विचार करता भारतीय जनता पार्टी ही ओबीसीची पार्टी आहे असं म्हटलं जातं, म्हणून प्रकाश आंबेडकर साहेबांनी म्हणताय की त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, पण तशी अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस सरकार करत नाही। ओबीसीवर अन्याय होत आहे तरी देवेंद्र फडणवीस सरकार याबद्दल काही भूमिका घेत नाही, त्यामुळं ओबीसीने या गोष्टीचा विचार करावा आणि त्या दृष्टीनं आगामी विधानसभेच्या निवडणुकीनं 100 आमदार निवडून आणावेत अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आणि मागासवर्गीय समाजाच्या लोकांना, आंबेडकरी चळवळीच्या जनतेला देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे, तर आरक्षण वाचवायचं असेल तर आरक्षणवादी पक्षालाच मतदान केलं पाहिजे, आणि म्हणून वंचित आघाडीचा पर्याय या ठिकाणी खुला आहे। आणि त्या दृष्टीनं वंचित आघाडीची मागासवर्गीय समाजाच्या उमेदवारांना दार खुले असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। बघूया आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, उद्धव सेना किंवा शिंदे आदी घटक किंवा काँग्रेस झुकतं माप मराठांनाच देतात की ओबीसीना देतात की SC ST देतात, याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा। आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।